आणि भानुदासजी कडव आपले मनपूर्वक स्वागत आहे. चला 2 षटकांचे माझे बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये. योगेश आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर. आयोजकांनी जो निर्णय घेतलेला आहे लक्षात असू द्या. अमोल भोईर आणि रुपेश भोईर यांना विनंती की आपण कॉमेंट बॉक्सशी लगेच संपर्क करा. क्षणाचा विलंब नको कारण आता चला हा सामना 3 षटकांचा होणार आहे आणि त्यानंतर जो डिसिजन आयोजक घेतील टॉप 5 मध्ये तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. कारण ऑलरेडी आपण सगळ्या मॅचेस क्वार्टर फायनलच्या दिवसाची जी क्वार्टर फायनल असते तिथे 3-3 षटकं खेळवली आहेत. तर हाही सुद्धा सामना 3 षटकाचा होणार आहे. पण लक्षात असू द्या सामना हा वेळेच्या आतमध्ये संपला पाहिजे. ऑफिशियल आम्ही सुद्धा या ठिकाणी काउंटडाऊन चालू करतो पहिला बॉल पडल्यानंतर. मला ज्या क्वालिफाय टीम आहेत त्यांना विनंती आहे सगळे संघनायक ऑलरेडी 4 संघनायक आहेत त्यांना विनंती राहील की आपण समोर या. एक कॅप्टन फक्त येणार आहे लक्षात असू द्या. त्याच्या बरोबर कोणी प्रतिनिधी नको कारण आपण टॉप 5 च्या मॅच नंतर आपण या ठिकाणी ड्रॉ सुद्धा करणार आहोत. तर 4ही कॅप्टन्सला विनंती राहणार आहेत जे विजेता संघ आहेत. चला SBCC उमरोली संघ ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट मागच्या दिशेने आपण जाणार आहोत. आणि आता षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळेल. गोलंदाज साहिल लोंगले, सलामीची जोडी मैदानावरती योगेश आणि अमोल पाटील. 3 षटकांच्या मॅच मध्ये हे 2 सलामीवीर तुम्हाला पाहायला मिळतील. नित्या 11 सोनारपाडा संघाच्या वतीनं आज आपण पाहिलं तर बंटी मेहर आणि केतन भंडारी यांनी पुरस्कृत केलेला संघ सोनारपाडा. तर दुसऱ्या बाजूला SBCC जय श्रीपती बाबा उमरोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. तीन षटकांचे मॅच. गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि आता या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट टॉप 5 मध्ये असणार आहे. त्यासाठी मात्र या ठिकाणी लढत आहे. दोन्ही संघ संघर्ष करतील. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हायवे दिवा सारख्या मोठ्या संघाला परास्त करून सोनारपाडा संघाने अगदी आपण पाहतो तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. गोलंदाज सज्ज होतात. साहिल बॉलिंग ट्रॅक वरती. जाऊया मॅचच्या दिशेने आणि आता मॅचला होते सुरुवात. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल या वेळेस आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर आपण पाहतो चकमा देत बॉल चाललाय. अमोल पाटीलला हुलकावणी दिली. मागच्या मॅचचा हिरो राहिला होता अमोल पाटील. काय जबरदस्त इनिंग त्याने खेळली आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू टीम उमरोली संघाच्या विरोधात पहिला डॉट बॉल पाहायला मिळालाय. शफस आलेत ऑन साइडला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता आपण पाहतो लाईन पाहिली आहे पूर्णपणे अभ्यास केलाय. बॉल सीमा पार. षटकार.
आपल्या सेवेसाठी आम्ही सज्ज आहोत. ओ या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल, लगेचच व्हेरिएशन पाहायला मिळालं. फिंगर रोल करत असताना साहिल लुंगलेची खासियत राहिली आहे. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले. हो पडल्यानंतर थोडासा ब्रेक झाला, चेंडू नॅचरल लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि अष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा पन्नाट ब्रेक, अंपायर सिग्नल बाईट बॉल. अवांतर धाव जरूर मिळेल. संघाची धाबत संख्या एकंदरीत 7 या अंकावरती आहे. उमरोली संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट चेंडू टकरात आला आणि आता अतिरिक्त धाव मिळते एक्स्ट्राच्या रूपानं. स्विच हिट, फटका चांगला आहे, ताकद प्रचंड झोकली आहे आणि आता बॉल सुद्धा चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. अमोल पाटीलच्या बाटमधून सध्या अगदी आपण पाहतो वैयक्तिक या ठिकाणी 12 वरती खेळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मागे फलंदाज झाला बाद आणि आता पहिला धक्का लागेल टीम नित्य 11 सोनारपाडा संघाला. फलंदाज आणि अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये साहिल लोंगले हा जो खेळाडू खेळतोय त्याच्यासाठी सचिन टेंबे जे कासगावचे युवा उद्योजक आहेत त्यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अमोल पाटीलची विकेट घेतल्यानंतर अगदी आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक जमा झालेले. 2 षटकार आले त्याच्या विरोधात, परंतु लगेचच त्याच खेळाडूला त्यांनी मात्र माघारी पाठवलंय. 13 धाबा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल षटकातील आपण पाहणार आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आर्यन. दोन्ही संघाला विनंती राहील की आपण जास्त बळ घेऊ नका. शेवटचा बॉल, धाबत संख्या 13 आहे. एक गडी पात. नित्य 11 सोनारपाडा संघाला पहिला या ठिकाणी धक्का लागलेला आहे. पहिला अडसर दूर केला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ब्रेक प्रचंड आहे. इथे आपण पाहतो संपर्क झालाच नाहीये आणि आता अष्टीरक्षक बीट 22चा मिळेल हा चौकार. नशिबाचाच म्हणावा लागेल. धावा मिळतील टीम नित्य 11 सोनारपाडा संघाला 4. भरपूर खुश होते. फुलटॉस बॉल होता आणि संपर्क नाही आहे. त्यानंतर जो चौकार आला ना, कदाचित आपण पाहतो या ठिकाणी लॉंग स्टॉप एंड लायणारा हा 22चा चौकार होता. संघाची धावत संख्या 17 आहे. आज साहिल लोंगलेची गोलंदाजी आपण पाहिली तर थोडीशी महागडीच राहिल्या. या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी 24 खर्च केल्या होत्या. याही मॅच मध्ये त्यांनी 17 खर्च केलेले आहेत. आणि आता आपण पाहतो या गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये आलेत मिस्टर गणेश खारे. चला आजचा जो ड्रॉ होता रेग्युलर गटामध्ये जे मोठमोठे संघ खेळलेले आहेत, जे संघ आपण पाहतो कमी षटकांचे सामने खेळलेले आहेत आणि जो कोणता खेळाडू आजच्या संघांमधून मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असेल त्या संघाला त्या खेळाडूला 5 धावा एक्स्ट्रा देण्यात येणार आहेत. हे लक्षात असू द्या. फटका दर्जेदार पाहायला मिळाला. बॉल चालला ऑनसाइडला, वळवला डीप मध्ये, बडी विकेटला बॉल सीमा पार. धावा बळताच्या.
या दरम्यान आपण पाहतोय नित्या 11 सोनारपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच बंटी मेहर आकाश गायकर यांच्या वतीने सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 21 धाबा फलकावरती आहेत. 21 चांगली सुरुवात. डॉट बॉल आलाय, बॉडीला स्पर्श करून हा बॉल बागेत चालला. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच तुम्हाला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 मध्ये गणेश आहेत. चांगलं कमबॅक ते करतात, परंतु त्याच्यावरती आणखीन एक आक्रमण केलंय. बॉल चालला ऑन साइडला. टाटा बाय बाय करणारा बिगिट षटकार. मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील बाद झाल्यानंतर योगेश पाटील नावाचं वादळ घोंगावतंय. ऑन साइडला पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल चाललाय. प्रोटेक्शन देण्यात आलंय. एकच धाव. सेकंडचा कॉल मिस्टेक झाली आहे आणि लगेचच मला 2 धावा असं वाटलं होतं की चेंडूने त्या ठिकाणी हरकत केली आहे. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आता 2 ने पुढे जाईल. 29 धावा झालेले. 29. शिवा टेंबे हे सुद्धा माझा आनंद घेतात आमच्या कॉमेंट बॉक्स मधून. आज कासगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित आहेत. मित्याल 11 श्री गणेश कासगाव. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. शतक्ष बेगन आले. एकच धाव मिळाली. सेकंडचा कॉल आणि आता पाहावं लागेल नक्की घडलं काय मैदानाच्या मध्ये. आणि आता इथे पूर्णपणे सेफ असेल बॅटर. 2 धावा इथे मिळतील. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपण जर पाहिली तर एकंदरीत 31 धावा आहेत. सध्या साहिल लोंगलेवरती 17 धावांचा बार पडला. त्यानंतर गणेश खारे सुद्धा अद्यापर्यंत त्याने 14 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल बॅलन्स आहे. स्ट्रायकेटला योगेश डेंजर एंडला धावत असताना आपण पाहतोय अगदी चेंडू एस्टॉलवरती लावण्यात आला, परंतु तोपर्यंत बॅटर सेफ होते. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या दिशेने बॉल चाललाय. डीप मध्ये कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि आता 2 धावा सुद्धा मिळतील. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता तिसऱ्या धावेसाठी फलंदाज झालेत बाद. कारण योगेश पाटीलला वी स्ट्राईक. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आर्यन. धक्का दुसरा लागेल टीम सोनारपाडा संघाला. तेहतीस धावा. 3 ऑन अ बोर्ड. 16.50 गतीनं या धावा धावफलकावरती आहेत. वैभवजी पवार हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने आज जांभिवली संघ पहिल्या रजनीमध्ये हा संघ क्वालिफाय झाला होता. प्रचंड आनंद याही संघाने पाठीराख्याने व्यक्त केला होता. कारण आज खास करून संघाला सपोर्ट करण्यासाठी कदाचित आज जांभिवली गावामध्ये कर्फ्यू सुद्धा लागला असेल. कारण स्वतः विजयजी सावंत आलेले आहेत. शाखा प्रमुख आहेत. शेवटचं अंतिम षटक. राउंड विकेट. बॅटची लिडिंग एज मागे चाललाय. नो चान्स. इन टू द फिल्डर. बॉल सीमा पार. फाईन लेग आलेला. फाईन फाईन लेगला जाणारा हा चौकार पाहायला मिळाला. आणि आता संघाची धावत संख्या धावफलकावरती 37. योगेश पाटीलने खऱ्या अर्थाने यासाठी स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला शेवटच्या बॉलवरती गणेश खारीच्या विरोधात. आणि आता ओव्हर पिच बॉल त्याला सुद्धा पाठवलं लॉंग ऑनच्या दिशेने. एकाच टप्प्यावरती बॉलला गॅदर केलं आणि आता अमर ठाकूर की योगेश पाटील. योगेश पाटीलला परतावा लागेल. बागारे
धक्का आणखीन एक लागेल टीम सोनारपाडा संघाला. पण पाहिलं तर योगेश पाटील बाद झाल्यानंतर काही फरक पडणार नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो त्यांनी चांगली धावसंख्या उभारली आहे. 8 चेंडू त्याने फेस केले, 21 धावांवरती तो बाद झाला. म्हणजे त्याचं काम करून तो स्वतः डगआउट मध्ये परतलाय. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा काही बॅलन्स आहे. 38 धावा फलकावरती आहेत. सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये दिसतीये टीम नित्या 11 सोनारपाडा संघ. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स. चेतन अमर असे 2 खेळाडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राऊंड विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला बी शेप मध्ये. शतरक्षक आले साहिल वेगाने. एक कंप्लीट सेकंडचा कॉल या ठिकाणी देण्यात आलेला. आता फलंदाज होईल बाद. चेतनला सुद्धा परतावा लागेल बागारे. एस इट इज OUT फलंदाज बाद. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये या इंटर करा विनंती राहील, कारण जास्त बळ घेत आहेत. 39 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स मैदानाच्या आतमध्ये. हो या ठिकाणी पॉइंटला पण पाहतोय. फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय सीमा पार आणि आता धावा मिळतील 4. कोण म्हणतंय क्रिकेट हा नुसता ताकदीचा खेळ आहे, तर ताकदीचा नव्हे तर तो खेळ युक्तीचा सुद्धा आहे हे दाखवलंय बॅटरने. आणि आता बॉल चाललाय सीमा पार 4. आणि आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 46 दाखवण्यात आलेला आहे. परंतु आता त्याही पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहील का, कारण सध्या बाहुबली स्ट्राईक एंडला मिस्टर अमर ठाकूर. शेवटचा बॉल हर्षल लोंगळे यांचा. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल या सत्रातील पहिल्या डावातील. शेवटचा बॉल. बेस्ट टायमिंग, कीप टायमिंग प्रॉपर आहे, परंतु इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एम्पायर सिग्नल मॅक्सिमम षटकार. अमर ठाकूरने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, विकेटचा त्याग केला आणि आता शेवट त्यांनी घोड केलाय
तब्बल 50 धावा या धावफलकावरती लावण्यात आलेल्या आहेत. 51 धावांची गरज. आता प्रति षटकामागे 17.00च्या सरासरीने या धावा चेस कराव्या लागणार आहेत टीम SBCC उमरोली संघाला. आपण लगेचच मैदानाच्या मध्ये दाखल. चला बॉल आपण द्या. नक्कीच आपण पाहिलं तर जी टीम खऱ्या अर्थाने SRK रायडर्स कोपरी हा संघ आपण जर पाहिला तर तो संघ खेळून बाद झालेला नाही आहे. तर स्वतःहून त्यांनी हे मैदान सोडलेलं आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असंच म्हणावं लागेल. हरकत नाही, आपण मॅचच्या दिशेने जाऊ. कारण 18 बॉल आता 51 धावांची गरज आहे. 17.00च्या सरासरीने या धावा बनवावा लागणार आहे टीम SBCC उमरोली संघाला. बॉल आणि आता 51 धावांची गरज. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. सलामीची जोडी 18 बॉल 51 धावांची गरज. सलामीला रत्नदीप लोंगले आणि त्याच्या साथीने शरद बुंदाटे असे दोन सलामी वीर खेळाडू सध्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. चला क्षणाचा विलंब करू नका विनंती राहील, कारण ऑलरेडी आता आपण भरपूर लेट आहोत. आज कदाचित 4 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही आपण टॉप 5 मध्ये गेलेलो नाही आहोत. कारण एक संघ येणं बाकी आहे. 4 संघ ऑलरेडी आम्हाला मिळालेत आणि आता एक टीम या 2 संघातून आम्हाला मिळणार आहे. त्यानंतर ड्रॉ होईल टॉप 5चा. एक संघाला मिळेल बाय. 2 मॅचेस होणार आहेत, लक्षात असू द्या. 18 बॉल 51 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर अमर ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होता. स्ट्राईक एंडला शरद बुंदाटे आणि नॉन स्ट्राईक एंडला रत्नदीप लोंगले. बॉल 51 धावांची गरज. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. किमान एका पारितोषिकाचा हकदार व्हायला लागणार आहे. या टीम मधून आपण जर पाहिलं तर जो संघ जिंकेल तो एका पारितोषिकाचा हकदार होणार आहे. या ठिकाणी ऑन ड्राईव्हचा फटका 20 शेप मध्ये. पहिला बॉल अंबर ठाकूरचा पाहायला मिळाला. डीप मध्ये चालला तोपर्यंत बळाली एक सिंगल धाव आणि सिंगलने
या डावाचा श्री गणेश होत असताना एक धाव 17 बॉल तर 50 धावा. ठाकूरच्या पाठमधून शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला ना तो मात्र संजीवनी देणारा होता. ऑन साइडला वळवलंय बॉलला डीप मध्ये शतरक्षण यावेळेस वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. ॲक्युरेट फेकिया सिंगलला प्राधान्य देण्यात आलं. अगदी आपण पाहतोय सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात आली. शरद बुंदाडेने पहिला चेंडू फेस केला. त्याने सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आणि आता पहिला चेंडू रत्नदीप लुंगलेने सुद्धा फेस केला. त्यांनी सुद्धा एकच धाव काढली. पहिल्या षटकाचा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्ले. आज नित्य 11 सुनारपाडा हा संघ पाहायला मिळेल. क्लीन बॉल फलंदाज झाल्या बाद ही खासियत राहिली आहे मिस्टर अमर ठाकूरजी. फलंदाज होईल त्रिफळाची. पहिला धक्का लागेल टीम SBCC उमरोली संघाला. सन्मान जर आपण पाहिलं तर आता क्लीन बोल पाहायला मिळालाय. बट ठाकूरने मागच्या बॅच मध्ये आपण पाहिलं तर 2 क्लीन बोल काढले होते. अगदी आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ होता हायवे दिवे आणि आता संघ वेगळा आहे. SBCC उमरोली हा संघ मैदानाच्या मध्ये द्वितीय सत्रामध्ये खेळतोय. हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला सज्ज उपस्थित आहे. आणखी एक झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. ठाकूरची खासियत राहिली आहे. पहिला बोल्ड घेतल्यानंतर लगेचच आणखीन एक विकेट तो प्रस्थापित करत असतो. मागच्या मॅच मध्ये सुद्धा मागच्या षटकामध्ये त्याने हे कृत्य केलं होतं. परंतु आता ऑन हॅट्रिक बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चांगली दर्जेदार गोलंदाजी. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आणि आता पहिल्या षटकामध्ये 2 बाद 2 ही अवस्था तुम्हाला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने थोडसा संघ बॅकफूट वरती आहे. साहिल आले तो सुद्धा या ठिकाणी माघारी परतेल आणि आता हॅट्रिक संपादित केली आहे अमर ठाकूरने. फलंदाज बाद. काय प्रभावशाली गोलंदाजी राहिली आहे. द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये तब्बल 50 बनवल्या. 51 धावांची गरज. त्यानंतर पहिलं षटक हाताळत असताना अमर ठाकूरने काय लाजबाब स्पेल हाताळलेला आहे. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च त्याने केल्या. सिंगल धाव घेतली होती शरद बुंदाटेने. सिंगल आली होती रत्नदीपच्या बॅटमधून आणि आता तो सध्या नॉन स्ट्राईक इनलाय पण तो आता स्ट्राईक इनला. लागोपाठ 3 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. शेवटचा अंतिम बॉल 13 बॉल 49 धावांची गरज. फुल टॉस बॉल दिशा दिले आणि आता दिशा देत असताना बॉल चाललाय सीमा पार. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. फुल टॉस बॉल कसा सोडेल हर्षल आणि आता त्याने फक्त दिशा दिली आहे. ऑन साइडला उडवलंय जस्ट आणि आता गॅप मधून बॉल चालला सीमा पार. 4 धावा आलेले. संघाची धाबसंख्या 6 या अंकावरती. येणारे 12 बॉल
45 धावांची गरज है। दिल्ली अब तक बहुत दूर है टीम SBCC उमरोली के लिए। हवाई सफर खराब 20 लागणार आहे। 12 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे। गोलंदाज आपण पाहतो रितेश, सेकंड ओव्हर मध्ये आपण या गोलंदाजाला पाहतोय। कदाचित अमोल पाटील सातत्याने सेकंड स्पेल हाताळत असतो, परंतु आता रितेशला या ठिकाणी प्रमोट करण्यात आलं, पुढे आणण्यात आलंय। एक वेगळी रणनीती आखली आहे नित्य 11 सोनारपाडा संघाने। फुल टॉस बॉल ऑन साइडला, मिस टायमिंग, रत्नदीप लोंगलेला सुद्धा फसवलंय आणि आता आपण पाहतो आणखीन एक धक्का लागेल टीम उमरोली संघाला। फलंदाज बाद। एकंदरीत पास झालेले 6 या धावत संख्येवरती आणि आता पूर्णपणे संघ बॅकफुट वरती आहे। 51 धावांचा बल मोठे टार्गेट होते या मॅच मध्ये। 11 बॉल, आता 45 ची गरज। मैदानावरती आला अक्षय, पाठची कडा मागे चालला बॉल, यावेळेस आपण पाहतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चालला सीमा पार, नो चान्स इनटू द फिल्डर, बॉल सीमा पार, चौका। कुठेतरी संजीवनी देण्याचा काम करेल टीम उमरोली संघाला, परंतु सामना तर थोडासा अवघडच आहे। परंतु मैदानावरती जोपर्यंत हर्षल आहे तोपर्यंत काही होऊ शकतं। त्याला जास्तीत जास्त स्ट्राइक मिळणं गरजेचं आहे, कारण अगदी आपण पाहिलं तर सातत्याने ताबडतोब इनिंग खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातोय। अक्षयच्या बरोबर डॉट चेंडू टाकला गोलंदाज रितेशने चौकार आल्यानंतर। ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक फटका फसलाय। अक्षयला सुद्धा मैदान सोडावं लागणार आहे आणि आता पूर्णपणे या ठिकाणी धारा तीर्थी पडला तो संघ उमरोली। फलंदाज बाद। आणि आता आपण पाहतो 5वा धक्का सुद्धा लागलेल्या 8 चेंडूमध्ये 41 धावांची गरज। शेवटचे 2 बॉल हे निर्णायक असणार आहेत। जर या शेवटच्या 2 बॉल वरती एका 2 मोठे फटके आले ना तर कदाचित हा सामना बॅलन्स राहू शकतो शेवटच्या 6 चेंडूसाठी। यानंतर टॉप 5 मध्ये ड्रॉ होणार आहेत। लक्षात असू द्या वैभवजी पवार, एक संघाला बाय मिळेल तो संघ टॉप 3 मध्ये जाईल आणि जे संघ अगदी आपण पाहतो 4 राहणार आहेत त्यामध्ये मॅचेस होणार आहेत। ओव्हर पिच बॉल लॉंग ऑनला पाठवण्याचं काम केलंय, बॉल चाललाय सीमा पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, रस बळतील 4। ओव्हर द बॉलर्स हेड बॉल चाललाय, यावेळेस आपण पाहतो सरळ स्क्रीन समोर आणि आता एक टप्पा घेत बॉल 4 धाब्यांसाठी पुन्हा एकदा तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेतनचा आणि आता एकच धाव मिळाली आहे। म्हणजे अगदी आपण पाहिलं तर आता उर्वरित चेंडूंमध्ये 6 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज। एका 2 मोठे फटके आम्ही मगाशीच उल्लेख केला की जर चौकार षटकार आला तर नक्कीच आपण पाहतो सामना बॅलन्स राहू शकतो। हो मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर आता 6 चेंडू
36 धावांची गरज आहे. सहा चेंडू 36 धावांची गरज आहे. आणि आता आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज अमोल फुल टॉस बॉल ऑफ साईडला वळवण्याचा प्रयत्न आणि आता मिळाली सिंगल धाव. संधी होती आणि आता ओव्हर द वेस्ट हाईट साईड या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या वतीनं रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला तिसरे पंच आपण लगेच चेक करू. या विष्णू शिंदे सर. Yes, it is a fair delivery. लीगल बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आता पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकली आहे. ऑलरेडी आता कदाचित आयोजकांनी सांगितले की आता टॉप 5 मध्ये एका चिठ्ठीवरती नाव टाका. ते कदाचित नित्य 11 सोनारपाडा संघाचं. शेवटचा बॉल कदाचित आपण पाहतोय चांगले राहील. शेवटच्या टप्प्यामधील चांगले चांगले चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता या ठिकाणी फलंदाज बाद आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि आता 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. असं कदाचित असं वाटलं की या ठिकाणी काही क्षण की आपण थिएटर मध्ये होतो. डीजे गणेश यांनी आम्हाला कदाचित ते भास करून दिलं. मिस्टर डॅनी लोंगली मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत. चला सामना स्पीडअप करा आणि जे विजेता टीम आहेत त्यांना विनंती राहील आपण लवकरात लवकर आपला कॅप्टन आमच्या समोर पाठवायचा. एक एक प्रतिनिधी यायचंय. कोणताही संघ पूर्ण येणार नाहीये, लक्षात असू द्या. एक एक प्रतिनिधी आमच्या स्टेजवरती आपण यायचंय. फक्त कॅप्टन विनिंग टीमचे. ऑन साइडला डॅनी लोंगले चा फटका अप्रतिम होता परंतु मिसटायमिंग राहिलाय आणि आता फलंदाज झाले बाद. कदाचित डॅनी लोंगले बाद झाल्यानंतर दत्ता कडव सुद्धा थोडेसे अपसेट झालेले आहेत. बॅलन्स आणि आता आपण पाहतोय सामना हळूहळू आता भरपूर दूर चाललेला आहे. राऊंड विकेटने अमोल पाटील. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडने वळवण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल आणि आता तो सुद्धा राहिलाय अमोल पाटीलच्या नावावरती. सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम